विधानसभा विरोधी पक्षनेते पदासंदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे. काही नावं 2-3 चर्चेत आहेत. अधिवेशन अर्थसंकल्पीय 3 तारखेला सुरू होतंय. त्याची पूर्वतयारी या महाराष्ट्रातील जनतेचे वेगवेगळे विषय, या सरकारच्या चुका, त्याच्यावर शिवसेनेनं जनतेच्या प्रश्नावर कशा पद्धतीनं आक्रमकतेनं भूमिका मांडणं, मग बीडचं प्रकरण असेल, परवाचं पुण्याचं प्रकरण असेल, मुंबईमधील जागा सगळ्याच्या सगळ्या जागा अदानीला देण्याचा विषय असेल, शेतकऱ्यांचे विषय असतील, या सगळ्या विषयाला घेऊन शिवसेना म्हणून ताकदीनं या अधिवेशनात एक महाराष्ट्रातील जनतेच्या भूमिका, जनतेच्या हिताच्या भूमिका मांडण्याच्या संदर्भात मान्य पक्षप्रमुखांनी सर्व विधिमंडळाच्या सदस्यांना विधानसभा आणि विधान परिषदेच्या सूचना केलेल्या आहेत. तशा पद्धतीनं आम्ही तयारीला लागलेलो आहोत आणि या विषयासाठी आज बैठक मान्य पक्षप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे. निश्चित येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेनेचे सर्व आमदार परिषदेचे असतील किंवा सभेचे असतील, दोन्ही सभागृहातील आमदार एक शिवसेनेच्या, भले आमची इकडे सदस्य संख्या 20 असेल, इकडे 7-8 असेल, जी काय असेल ही ताकद घेऊन या सरकारवर आम्ही तुटून पडण्याची भूमिका आम्ही घेतलेली. विरोधी पक्ष नेते संदर्भात काय नेमकी चर्चा झालेली आहे? विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदावरती दावा करणार आहे. नक्कीच शिवसेना विरोधी पक्षनेतेपदावर दावा करेल. या संदर्भात लवकरच पक्षप्रमुख सगळी भूमिका जाहीर करतील, परंतु या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्या संदर्भात दावा करावा अशा प्रकारची भूमिका विधानसभेच्या सदस्यांनी मांडली. तुम्हाला काँग्रेस आणि एनसीपीचं समर्थन देखील तितकंच महत्त्वाचं आहे, तर ते समर्थन तुम्हाला देतील का? हे पहिलं समर्थनाचा प्रश्न नाही, संख्येचा प्रश्न आहे. संख्या पण नाही आहे ना साहेब? आहे संख्या. ज्याची संख्या जास्त त्याचा मला असं वाटतं होत असतो. आता शेवटी भूमिका अध्यक्षांनी घ्यायची आहे पुढची, परंतु शिवसेनेने असा दावा करावा अशी भूमिका सदस्यांनी मांडलेली आहे. पक्षप्रमुखांनी अजून भूमिका या संदर्भात पुढची जाहीर केलेली नाही. विधिमंडळाच्या 10% भास्कर जाधव, सुनील प्रभू, आदित्य ठाकरे यांची नावं चर्चेत आहेत. विरोधी पक्ष नेते आता हे तुमच्याकडे चर्चेत आहे, आमच्याकडे अशा पद्धतीनं कोणत्याही चर्चेत नाही. पक्षप्रमुखांना सर्वाधिकार आहेत, ते योग्य ते निर्णय घेतील. याच्या अगोदर आपण नियमावली मागवली, बरोबर आहे. सरकारची किंवा विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय आहे, त्यांनी ज्या संभ्रमित भूमिका जाहीर केलेल्या आहेत त्या धर्तीवर आम्ही आत्तापर्यंत नाव दिलेलं नाही. कारण या सरकारची मानसिकता काय हे समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि मानसिकता लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आगामी काळात भूमिका घेईल.